सर्वमेवाप्नोति अथो इयं वै पूर्णाहुतिः अस्यामेव प्रतिष्ठति पूर्णाहुतिमुत्तमा। राष्ट्रे श्रियमावेशयाम्यतो देवी प्रतिपश्याम्यापः दक्षिणं पादमवने निजेऽस्मिन् राष्ट्र इन्द्रियं दधामि सौव्यं पादमवने निजेऽस्मिन् राष्ट्र इन्द्रियं श्रियं वसाना अमृतत्वमायन् भवन्ति सत्यासो विधामि तद्रौ श्रिय एवैनन्दश्रियामा दधाति सन्ततमृजावषट्कृत्यौ सन्तत्यै सन्धीयते प्रणया पशुभिर्य एवं वेदा। मंडळी नमस्कार, मी वैभव, मी प्राजक्ता। आम्ही दोघंही आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। म्हातारपण म्हणजे आनंदाचा सोहळा। आपण प्रत्येकजण एक ना एक दिवस म्हातारे होणार ही एक हुरहुर प्रत्येकाच्या मनाला असते। पण जर तेच म्हातारपण जर साजरं करायचं म्हटलं तर यापेक्षा आनंदाची दुसरी कुठलीही गोष्ट नाही। असाच एक आनंदाचा सोहळा आपण आता बघणार आहोत। हा सोहळा काय असेल, कशा प्रकारे असेल, कोणी केलेला आहे, कोणासाठी केलेला आहे, हा सोहळा 80 वर्ष पूर्ण झाल्याचा सहस्रचंद्र दर्शनाचा सोहळा आहे। आणि असा सोहळा याची देही याची डोळा बघायला मिळणे हा एक अभूतपूर्व क्षण आम्ही आपल्यासोबत शेअर करतोय। तर हा सगळा सोहळा तुम्ही बघा। नमस्कार, स्वागतम। या ठिकाणी आपण जोशीकाका आजोबांच्या सहस्रचंद्र दर्शन शांतीच्या सोहळ्यासाठी या ठिकाणी आपण जमलेलो आहोत। ओम शमग्रभेकरचन्न शब्दसूर्याः संवादो वातुर्वापसद स्वाहा। ओम शमग्रभेकरचन्न शब्दसूर्याः संवादो वातुर्वापसद स्वाहा। ओम शमग्रभेकरचन्न शब्दसूर्याः संवादो मातरम पद्मालिनी आपसृजन्तु सन्निधानि दोषमय गृहे निटदेवीं मातरं श्रियं वा शयमय गृहे आर्द्रां यः करणीं यष्टिं सुवर्णां हिमालिनीं सूर्यान् हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेद श्रीर्मधुमनि श्रीमधुजनि श्रीमधुश्यामधुदेशामधुदीन् देवेभ्यो वाचमुद्यासुषेण्याहं मा देवावन्तु शोभाये पितरो न वदन्तु। ओम शान्ति शान्ति शान्तिः। ओम नमो भगवते ज्ञानाय नमो शंकराय नमो सुदये नमो गुराय नमो भीमाय नमो गदेवाय नमो देवधाय नमो हन्त्रे च हन्यसे नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यो नमः साराय नमः शम्भवे च मयोभये च
नमः शिवाय शुभधराय नमः तीर्थाय गोलाय नमः पार्याय च वार्याय च नमः प्रतराय चोत्तरणाय च नमः आचार्याय च लाद्याय च नमः शस्त्राय च भेन्याय च नमः श्रीरत्याय च प्रवाह्याय च नमः यजञ्चमे भजञ्चमे प्रियञ्चमे कामश्चमे कामश्चमे सौमनश्चमे भद्रञ्चमे वस्यश्चमे यशश्चमे भगश्चमे द्रविणञ्चमे यन्ताचमे धरताचमे संविच्चमे ज्ञात्रञ्चमे सोश्चमे प्रसोश्चमे श्रीरञ्चमे लयश्चमरुतञ्चमे मृतञ्चमे यक्ष्मञ्चमे नामयच्चमे जीवातश्चमे दीर्घायतपञ्चमे नमितरञ्चमे भजञ्चमे सुगञ्चमे शयनञ्चमे सुषाचमे सुदिनञ्चमे मनुर्यत्ननीर्बृहस्पतिरुक्था मदानिशकस्य विश्वे देवाः सोक्तवाचः पृथिवी मातरमामाहिकसीर्मधुमनिष्ये मधुजनिष्ये मधुवक्ष्यामि मधुवदिष्यामि मधुवतीन् देवेभ्यो वाचमुद्यासकशुश्रूषेण्यां मनुष्ये देवा अवन्दुषो भायै पितरो न वदन्तु शान्तिः वन्दे वावशुनाकुमारवसादेव्यां दीर्घायुषं कृणोतन इति छन्दाप्यं मनुप्रीतासो जनो नवस्वदः याते र्येण हुष्यस्य बर्हिषे देवा आसो देते अधिब्रुवन्तनः विश्वाहि वो नमस्यानि वन्द्या नामानि देवा उत यज्ञयानि वः पृथिव्यास्तेम इह श्रुता हवं येभ्यो माता मधुमन्पि नमो देवयः पीयूषन्दवतरीतिरद्रीबर्हाः उक्थशुष्मान् वृषभरान् रत्नसस्तावादित्यः मनोमदा स्वस्तये रुजक्षसो अनिमिषन्दो चतुशृंगो ममेतवरेततो चतुर्वादशृंगात्रयो अस्य बाणाद्वेषीर्षे सप्तहस्तासोऽस्य प्रदावद्वपुरुषोरोरवीतिमहोदेवो मर्यावाभिषा मूर्धानं दिवो अनुदिं पृथिव्या वैश्वानरभृता जातमग्निम् कविं समराजपतिरिञ्जनानामासन्नामात्रञ्जनयन्त देवाः ॐ पुनस्त्वादित्या रुद्रावसवसमिन्दतां पुनर्ब्रह्माणो वसुवीतयज्ञैः हृदयस्व सत्याः सन्तु यजमानस्य कामाः ॐ पूर्णादलविपरापदसुपूर्णा पुनरापदा वस्त्रेव विक्रीणावहायशमूर्णं शतक्रतो ॐ सप्तते यतने समितः सप्तजिह्वा सप्तऋषयः सप्तधाम प्रियाणि सप्तहोता सप्तधात्वायन्ति सप्तयोनीनावृणस्वार्थतेन ॐ हमन्दे विश्वम्भुवनमधिश्रितमन्तः समुदरे होद्देयान्दरायोषे अपामली केतमिते यारोदस्तमस्य मम धूमन्तं तवोर्वेयो स्वाहा वसुरुद्रो आदित्येभ्यः शतक्रतवे सप्तवते अग्नये अतिभेश्च इदं नो ममो विद्योतिषेत्यस्य वृषोणारोग्निस्तुष्टवो वशिष्ठाच्यो विनियोगः ॐ विद्योतेषा बृहदाभात्यग्निना विलविषवान् गुणदेव ह्यथवा प्राणेवीर्माया सह देवदेवाशिषे देशुङ्गे रक्षसे पूर्णाहुतिमुत्तमाञ्जुहोति सर्वं वै पूर्णा
भवन्तरिक्षन्द्रशयेनोऽस्तु शन्न ओषधीर्वनिनो भवन्तु शन्नो रजसस्पतिरस्तु जिष्णुः शन्न इन्द्रो वसोभिर्देवो अस्तु शवादित्येभिर्वरुणस्तु शंसाः शन्नो रुद्रो रुद्रेभिर्जला शन्न स्पष्टा गणाभिरिह शृणोतु शन्नः सोमो भवतब्रह्म शन्नो ग्रावाणश्चमो सन्तु यज्ञाः शन्नस्वरोणाम्यतयो भवन्तु शन्नः प्रस्वाशमवस्तु वेदीः शन्नः सूर्यो उरुरक्षा उदेतु शन्नश्चतस्रः प्रदिशो भवन्तु शन्नः पर्वता ध्रुवयो भवन्तु शन्नः सिन्धवश्चमो सन्तु पापाः शन्नो अदितिर्भवतु व्रतेभिः शन्नो भवन्तु मर्तस्वर्गाः उषानो अस्तु शन्नो भवित्रं शम्मवस्तु वायुः शन्नो देवस्वभितात्रायो मानः शन्नो भवन्तु उषतो विभातिः प्रजाभ्यः शन्नः क्षेत्रस्य पतिरस्तु शम्भुः शन्नो देवा विश्वदेवा भवन्तु शं सरस्वती सह देवीरस्तु शमोभिषाचः शमोरादिषाचः शन्नो दिव्याः पार्थिवाः शन्नो अप्याः शन्नः सत्यस्य पतो यो भवन्तु शन्नो नमो सन्तु गावाः शन्नो रुभवस्तु कृतः स्वहस्ताः शन्नो भवन्तु पितरो हवेषो अजयेकोपाद्देवो अस्तु शन्नो हिरवज्ञियाः शं समुद्रः शन्नो अपान्नवाद्वेरुरस्तु शन्नः कृष्णेर्भवतु देवगोपा आदित्या रुद्रावधवोचु छन्देदं ब्रह्म क्रियमाणन्नवीयः प्रणमन्दो नो दिव्याः पार्थिवासो गोजाः तावदये यज्ञियासः ये देवानां यज्ञियानां मनोषितामृतार्थज्ञाः तेनो रासन्दामृगाय मध्य यूयं वादस्वस्तिभिः सदा नः ॐ परं मृत्योऽनुपरेः बन्धान्यस्ते स्वयितरो देवयानात् चक्षुष्मते शृण्वते ते ब्रवीविमानः प्रजाम्रीरिषो मोदवीरान् मृत्योः प्रयोपयन्तो यदयितद्राघीयायुः प्रतरन्दधानाः आप्यायो मानाः प्रजयाधनेन शुद्धाः पूता भोवयन्यासः इमे जीवामृतैरावोर्वृत्नभूतभद्रा देवहूतिर्नो अद्य प्राञ्चो अगामधृतये हता यद्राघीयायुः प्रतरन्दधानाः इमं जीवेभ्यः परिबिन्दोधाम्यमैषान्नुगातपौरो अर्थमेतं शतं जीवन्तु शरतः पुरुषैरन्तं नृत्यं दोरतां पर्वतेन प्रतिजीवसेवः विमानारीव विधवा सुपत्नी राजनेन सर्वेषा संविशन्तो अनश्रवो न विवासरत्नारोहन्तु जनो योनिमग्रे उपसर्वमातरं भूमि मेधामौरुवचं समृथवीं सुषेवां पूर्णं मृतायुवतिर्दक्षिणावद एषात्वा पादनिर्हृतेरुपस्थात् ओम स्वादिष्ठया मदिष्ठया पवस्वसोमधारो या इंद्राय वातो वेसुतः चक्षोः विश्वजर्षिणिरभियो निमयो हतं तृणासरस्तमासोरतो परिबोधातो मोपमोहिष्ठो वृत्रहर्तो महावर्षिराधो मघोनाम् अभ्यर्षमहानान् देवानां विधिमन्धोसां विवाजमुदश्रवाः त्वामच्छाजरामसिततिर्धन् निवेदिवेन्दोत्वेनो आशनाः पुनादि देवरिश्रुतं सोमौ सूर्यसुरहिताम् आरेण शृणोदातनाः तमीमणिभिः समर्या गृह्णन्ति यशोणोदशा सुधारः पार्ये दिवि तमीयो हिन्वन्द्यग्रवोधमं दिवाकुरन्द्रदेन्द्रिधातो वारणं मधु अभीमघ्यावुत श्रीनन्दिरेण वशिषं सोममिन्द्राय वातोभे अस्येदिन्द्रो मदेश्वा विश्वावृत्राणि डिङ्गते शूरो मघा च मोहते ॐ अक्षीभ्यां तेनासिकाभ्यां कर्णाभ्यां च भोगादधि यक्ष्मांशीर्षण्यं मस्तिष्काद्युहायां विवृहामिते ग्रीवाभ्यस्तौष्ण्याभ्यः कीकसाभ्यो नोक्याहत यक्ष्मन्दोषण्यामौसाभ्यां बाहुभ्यां विवृहामिते आन्त्रेभ्यस्ते गुदाभ्यो राष्ट्रे श्रियमावेशयाम्यतो देवीः प्रतिपश्याम्यापः दक्षिणं पादमवने निजेऽस्मिन् राष्ट्र इन्द्रियं दधामि सव्यं पादमवने निजेऽस्मिन् राष्ट्र इन्द्रियं वर्धयामि पूर्वमन्यमपरमन्यं पादाववने निजे देवाराष्ट्रस्य गुप्त्याभयस्यावरुध्यै आपः पादावने जनीर्निशन्तन्निर्दहन्तु मे पुसायते पाय पुसा
काका उजव्या कानाला हात लावायचा. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः. श्रियं वसाना अमृतत्वमायन् भवन्ति सत्यासो विधामि तद्रौ. श्रिय एवैनन्दश्रियामा दधाति सन्ततमृजावषट्कृत्यौ सन्तत्यै सन्धीयते प्रणया पशुभिर्य एवं वेद. ॐ यस्मिन् ब्रह्माभ्यजयत् सर्वमेततो अमुञ्जलोकमिदमुच सर्वं तन्नो नक्षत्रमभिजिद्विजित्या श्रियं दधात्वरुणीयमानम्. अहे बुद्धियमन्त्रं मे गोपाय यमृषयस्त्रये पिता विदुः ऋचः सामानि यजूगोषि सा हि श्रीरमृता सताम्. आणि त्यानंतर आजोबांना भेटल्याशिवाय कोणीही जाऊ नका. ही जी आपण तुला केली आहे त्यातला गुण प्रत्येकाला एक एक द्यायचा आहे. हा प्रसाद म्हणून किंवा त्यांचं ते दान आहे म्हणून. आणि त्याच्यानंतर जर कोणाला आजोबांबद्दल काही बोलायचं आहे, गप्पा गोष्टी करायच्या आहेत, तर असाही एक छोटासा काही कार्यक्रम करावा असं मला वाटते. तुम्ही सगळ्यांच्या हातात आहे तो कार्यक्रम होणार आहे की नाही होणार आहे याबद्दल. तर तुम्ही विचार करून ठेवा काय आपण बोलायचंय, नाही बोलायचंय. आधी जेवायचंय. हा, हे आधी जेवायचंय. तर आता तुम्ही काही जण ज्यांना काही आता मागे आहेत पानं तयार, तुम्ही गेलात तरी हरकत नाही. स्नेह ओझराचा आस्वाद घ्यायला. ताई तुम्ही छान सांगितलं तर. मोबाईल दे मला दे. सावकाश होऊ द्या, सावकाश होऊ द्या. सावकाश होऊ द्या. हो संपूर्ण सोहळा हा एक म्हातारपणीचा उत्सव होता. म्हटलं तर जे लोक वयस्कर असतात त्यांच्याकडे तेवढा अनुभव देखील असतो. आता ज्यांचा उत्सव होता ते कोण होते तर ते गजानन वामन जोशी, मुक्काम पोस्ट पालगड. आयुष्यभर त्यांनी शिक्षकी पेशा केला आणि खडतर आयुष्य जगले. त्यांच्याशी बोलताना प्रत्येक वेळेला अनेक अनुभव ऐकायला मिळतात, जुन्या गोष्टी ऐकायला मिळतात. असे गजानन वामन जोशी यांचा 80वा वर्षानिमित्त चंद्रदर्शन, सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा या ठिकाणी आज बघितला. आमच्या मागे आहे तो हा हॉल खेड चिपळूण रस्त्यावरती अगदी रस्त्यालगत आहे. अतिशय उत्तम जेवण व्यवस्था, अतिशय उत्तम आयोजन, सोहळाही खूप छान पार पडले. सगळंच छान होतं. आणि हे सगळं आपल्याला कसं वाटलं हा कमेंट करून नक्की सांगा. नक्की सांगा. आम्ही आपल्या कमेंटची वाट बघू. भेटूया पुन्हा एकदा अशाच एक्साइटिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय. बाय बाय.